नमस्कार माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण या व्हिडिओमध्ये चॉकलेट आल्मंड ब्राउनीज बनवायला शिकणार आहोत. तर आता आपण याचे इन्ग्रेडियंट जाणून घेऊया. 280 ग्रॅम प्युअर मिल्क व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट, 120 ग्रॅम अमूल सॉल्टेड बटर, 2 चमचे व्हॅनिला इसेन्स, 160 ग्रॅम कंडेन्स मिल्क, 240 ग्रॅम अमूल मिल्क. आता आपण यात ड्राय इन्ग्रेडियंट्स पण जाणून घेऊया. 190 ग्रॅम फ्लोअर म्हणजेच की मैदा, 50 ग्रॅम कोको पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 130 ग्रॅम पावडर शुगर, 50 ते 70 ग्रॅम चॉप्ड आल्मंड्स. यात आपण कंडेन्स मिल्क घालून घेऊया आणि यानंतर थोडं नीट मिक्स करून घेऊ. याची कन्सिस्टन्सी अशी व्हायला पाहिजे. नंतर 1 चम्मच आपण यात व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया आणि याला नीट मिक्स करू. यानंतर आपण याला मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट करू, कारण की यात आता आपल्या ड्राय इन्ग्रेडियंट्स जाणार आहेत, जसे की पावडर्सचे इन्ग्रेडियंट आहे सर्व. या इन्ग्रेडियंटमध्ये मैदा आहे, कोको पावडर, बेकिंग पावडर, पावडर शुगर हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स यात घातलेले आहेत. आणि याला थोडं थोडं करून टाका, कारण की यात गाठी नको हवी. तर यानंतर आता आपण याच्यात टाकू 50 ते 70 ग्रॅम चॉप्ड आल्मंड्स. गार्निशिंगला सुद्धा वरती टाकायचे, तर यामुळे आपण याच्यात थोडेसेच घालूया. आता याला नीट मिक्स करून घेऊया. नंतर आपले जे मोल्ड आहेत त्याच्यात आपण बटर पेपर टाकून यात आपण हे सर्व मटेरियल टाकून घेऊया खाली. माझ्याकडनं बाउल थोडं मोठं झालं, तुम्ही थोडं छोटंच घेणार आणि याच्यावर आपण गार्निशिंग करून घेऊ. नंतर आपण या ओव्हनमध्ये बेक करायला ठेवू. 30 ते 35 मिनिटापर्यंत आपण याला बेक करून घेऊ, 160 ते 180 डिग्रीवर. आणि मग याला आता आपण काढून घेऊया. पहिले पफी झालं असेल तरच काढायचं आणि मग याला थोडंसं ड्राय होऊन याची कटिंग करायची, हवे तसे पीसेसमध्ये. मग